surface tension and the surface energy. In that concept, we have studied on the relation between of them, surface tensions and the surface energy. Okay, just imagine that a rectangular frame P dash, S dash, and its one side is a movable, that is QR is its one side which is movable and it is also a frictionless. So that rectangular frame we have dipped in the soap solutions and taken out. Okay, so we will be formed a surface film PQRS. What is the nature of that surface film? Okay, आपण काय केलं, एक रेक्टँग्युलर फ्रेम पी डॅश एस डॅश ही घेतलेली आहे की ज्या रेक्टँग्युलर फ्रेमचा क्यू आर ही जी साईड आहे जी मुव्हेबल आहे, फ्रिक्शनलेस आणि मुव्हेबल आहे, ही फ्रेम आपण त्या सोपच्या सोल्युशनमध्ये डीप केली आणि बाहेर काढली. आपल्याला एक सरफेस फिल्म मिळालेली आहे की जिचं PQRS ही आपली काय आहे, सरफेस फिल्म आहे. सो टेल मी व्हॉट इज द नेचर ऑफ दॅट सरफेस फिल्म. त्या सरफेस फिल्मचं नेचर काय असेल? The nature of that surface film is it is contract due to surface tension T. तर ही जी आपली सरफेस फिल्म होती जी आपल्याला त्या सोप सोल्युशनमध्ये डीप करून बाहेर काढल्यानंतर मिळाली, तर तिचं नेचर काय असेल तर तिच्यावर सरफेस टेन्शन ऍक्ट होते. आणि सरफेस टेन्शन काय करतं? वी सीन दॅट or we know that the surface tension is the property of a liquid which is contract the surface area. surface area म्हणजेच ह्या सरफेस फिल्मचा सरफेस एरिया या सरफेस टेन्शनमुळे कॉन्ट्रॅक्ट होतोय. सरफेस टेन्शन एफ इतक्या बलानं त्याला तिकडे खेचेल, म्हणजेच त्या फिल्मचा सरफेस एरिया जो आहे हा कमी कमी होत जाईल ड्यू टू द सरफेस टेन्शन्स. अँड वी नो दॅट सरफेस टेन्शन T which is equal to force per unit length, force F per unit length L, की जी आहे मुव्हेबल जे आर्म होती त्याची लेंथ आपण इथे घेतलेली आहे बघा, ही L. सो त्याच्यावर अप्लाय होणार आहे सरफेस टेन्शनमुळे फोर्स F आहे आणि पर युनिट लेंथ, दॅट इज सरफेस टेन्शन इज नथिंग बट फोर्स पर युनिट लेंथ which is equal to F by L. So now we can apply same force. हा F इतका फोर्स आपण त्याच्या अगेन्स्ट वापरला ह्या मुव्हेबल फ्रेमवर. So we can apply the same force against that force and something displacement dx is taken out. बघा मी काय केलं, हा जो फोर्स तिकडे आहे की जो सरफेस टेन्शनमुळे ऍक्ट होतोय तितकाच फोर्स इकडे अपोजिट डायरेक्शनला वापरला तर त्याची काहीतरी डिस्प्लेसमेंट मिळते की जी आपण डीएक्स इतकी पकडलेली आहे. एम आय राईट? तर मला सांगा वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? डीडब्ल्यू म्हणजे वर्क डन. की आपण डीडब्ल्यू लेटरनं आपण वर्क डन पकडतो. वर्क डन इज नथिंग बट द फोर्स. Formula of the work done which is equal to force into displacement. ओके, मग इथं मी काय केले बघा, ह्या ज्या मुव्हेबल आर्म होती आपली क्यू आर ह्याच्यावर त्याच्या अगेन्स्ट फोर्स अप्लाय केलेला आहे. फोर्स एफ इतके अप्लाय केलेला आहे आणि त्याची डिस्प्लेसमेंट डीएक्स इतकी झालेली आहे. ओके, फोर्स किती झालं एफ आणि त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली हो डीएक्स. आणि हे काय होतं आपलं वर्क डन डी डब्ल्यू. बट दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. वी कॅन find the surface tensions here. F is our force, so we can find the force F which is equal to L. कुठे आहे हो? F च्या डिनॉमिनेटरला आहे. आपण इक्वल टू साइनच्या इकडे घेतलं तर ते T ला काय होईल हो? मल्टिप्लाय होईल आणि आपल्याला
F ची व्हॅल्यू मिळेल T into L. We can substitute the value of F in that equations. We get work done which is equal to value of F T into L, and here dx is as it is. So work done which is equal to TL into dx. But in the previous lectures we have studied that work done is stored on the surface film. That work done stored in the surface film in the form of a potential energy. मागच्याच लेक्चर्स मध्ये आपण शिकलो होतो हे जे वर्क डन जे आहे TL इंटू dx इतकं वर्क डन झालेलं आहे. dw म्हणजेच काय आपलं हे वर्क डन आहे. की जे हे वर्क डन काय होतो सरफेस फिल्म मध्ये स्टोर्ड होतं ॲज ए सरफेस एनर्जी म्हणून. म्हणजेच मी इथं असं म्हणू शकतोय वर्क डन dw which is equal to surface energy. dw ची व्हॅल्यू आपण काय पकडली होती TL into dx. TL into dx which is equal to surface energy ला मी लेटर वापरलं du. ओके, लेटर वापरलं मी du. मला सांगा ही लेंथ आहे आणि ही डिस्प्लेसमेंट आहे. ही लेंथ आणि ही डिस्प्लेसमेंट dx इज नथिंग बट आवर एरिया. म्हणजेच इथं मी म्हणू शकतोय ही लेंथ आणि हा dx टी तसाच ठेवला. हा लेंथ इंटू dx हीच काय आवडते आपल्याला लेंथ इंटू ब्रेड म्हणजे काहीतरी एरिया मिळतोय. म्हणजेच L इंटू dx ला आपण काय म्हणू शकतो एरिया which is equal to surface energy du. हा सरफेस एरिया d इंटू एक स्मॉल का घेतलाय तर स्मॉल सरफेस एरिया आहे म्हणून घेतलेला आहे. T is the tension, here T is the tension, dA is the surface area, du is the surface energy. So we can state T is the here. We can write T is only here. dA is multiplied to the tensions. So equal to sign च्या मी dA ला पलीकडे घेतलं. हा dA इथे T ला मल्टिप्लाय होता. इक्वल टू साइनच्या पलीकडे घेतलं तर काय होईल P as it is which is equal to काय राहिलं du डिवाइड बाय dA इथं होता. इक्वल टू साइनच्या इकडे गेला तर डिवाइड ला जाईल dA. तर आपल्याला एक नवीन रिलेशन फायलम मिळतंय या कन्सेप्ट मध्ये. T is our surface tensions which is equal to the du is the surface energy and dA is the surface area. So we can say that T which is equal to surface energy per unit area. dA आपलं काय आहे युनिट एरिया आहे. du काय आहे सरफेस एनर्जी आहे. ओके, आणि T इज आपलं टेन्शन्स आहे. आपण पाहत होतो रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन T अँड द सरफेस एनर्जी du. तर ह्याच्यावर रिलेशन आपल्याला काय दिसतंय सरफेस टेन्शन इज इक्विव्हॅलंट. सरफेस टेन्शन इज इक्विव्हॅलंट टू सरफेस एनर्जी पर unit area. That is our concept. We can solve the concept. T which is equal to du by dA. That is our tension T which is equivalent to the surface energy per unit area. In the last point, we have studied the relation between the surface tension and the surface energy. Now we have studied the angle of a contact. It is our new